नमस्कार. रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज अगदी हॉटेल स्टाईल, धाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. तर याच्यासाठी लागणारं जे साहित्य, तर इथं मी खडा मसाला घेतला आहे, कसुरी मेथी 1 चमचाभर घेतली आहे, सुहानाचा अख्खा मसूर मसाला घेतला आहे, 250 ग्रॅम मसूर घेतला आहे, साधारण 4 कांदे चिरून घ्यायचे, 5 टोमॅटो चिरून घ्यायचे, इंचभर आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची चिरून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. अख्खा मसूर जो आहे तो आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. शिजवताना त्याच्यामध्ये जो खडा मसाला घेतलेला आहे आपण त्यातला थोडासा टाकायचा, जेणेकरून अख्खा मसूरला वास छान येतो. आणि आता कुकरला झाकण लावून तो मी गॅसवर ठेवणार आहे आणि साधारण 4 शिट्ट्यांमध्ये हा अख्खा मसूर मऊसूत छान असा शिजून जातो. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन जे 4 कांदे चिरून घेतलेले आपण ते छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे. मी आता ते भाजून घेते छान असे. इथं आपला कांदा भाजतोय. आता याला गोल्डन कलर आलाय, तर हा काढून घेऊया. नंतर त्याच कढईमध्ये मी टोमॅटोसुद्धा भाजून घेणार आहे. 5 टोमॅटो मी घेतलेले. छान अशा टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि हा भाजत असताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, कारण टोमॅटोला चव छान येते आणि तो लगेच भाजलाही जातो. 1 चमचाभर मीठ घेतलं आहे मी इथं. हा आपला टोमॅटो भाजून तयार आहे. दोन्हीही कांदा भाजलेला आणि टोमॅटो भाजलेला याची आता आपण पेस्ट करून घेऊया. चला तर मग आपला अख्खा मसूर शिजलाय का बघूया. तर हा छान असा शिजलेला आहे आपला मसूर. त्याच्यावर जो अख्खा मसाला टाकलेला आपण तो काढून घ्यायचा. इथं बघू शकताय कशा पद्धतीनं तो मसूर शिजवलाय मी. तर इतका असा मऊसूद शिजवून घ्यायचा. एका पॅनमध्ये आता तेल 2 चमचे आणि तूप 2 चमचे फोडणीसाठी वापरायचं. तेलकट आपण ही डिश नाही करणार आहोत, कारण हेल्दी पण आपण केलं पाहिजे जेवण. नंतर फोडणीला मी खडा मसाला टाकणार आहे. खड्या मसाल्यामध्ये तमालपत्री घ्या, कारण त्याने वास खूप छान येतो. तुम्हाला आवडेल तो खडा मसाला वापरला तरी चालतो. 1 चिरलेली जी मिरची होती ती मी फोडणीला टाकली आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा फोडणीमध्ये टाकली. आता हे सगळं मी छान असं भाजून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी आता हे भाजून घेणार आहे छान. आता हे आपलं भाजून तयार आहे. तर यात मी पहिल्यांदा कांद्याची पेस्ट टाकली आहे, जी आपण वाटण करून घेतलेली होती. आता ही छान अशी भाजून घ्यायची या तेलामध्ये. नंतर ही कांद्याची पेस्ट भाजून झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट जी आपण बनवली आहे ती टाकायची आणि दोन्हीसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं. जेव्हा तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फोडणीमध्ये भाजताय तेव्हा आपल्या पदार्थाला खूप छान चव येते. तर इथे भाजून तयार आहे. तर याच्यामध्ये आता मी थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे. इथं मी काश्मीरी लाल पावडर यूज करते आहे तिखटासाठी. तर 2 चमचे काश्मीरी लाल पूड मी टाकलेली आहे. नंतर आपण अख्खा मसूर मसाला जो आणला आहे सुहानाचा तो याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपले मसाले सुद्धा भाजून जातील यामध्ये. नंतर 2 चमचे धनेपूड मी इथं घालणार आहे. धन्याने अख्खा मसूरला खूप छान चव येते. आणि गरम करून घेतलेलं पाणी ओतणार आहे थोडंसं. याच्याने आपले मसाले चांगले शिजून जातील. आणि नंतर जो आपण अख्खा मसूर शिजवून ठेवलेला आहे
तो याच्यामध्ये घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ हे असं शिजून द्यायचं. वरून जी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती मी टाकलेली आहे. इथं आपला अख्खा मसूर तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.